प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू ईश्वर की जय. धन्यवाद देऊ आजच्या वेळेकरता. प्रभूमध्ये आपण एकत्र आलो. सुंदरशी वेळ पुन्हा एकदा प्रभूने आपणास दिली, त्याबद्दल त्याच्या नावाला पण धन्यवाद देऊ. पहा, स्तोत्रसंहिता 51 याचं 15 वचन प्रभूमध्ये काय म्हणतं. स्तोत्रसंहिता 51 याचं 15 वचन. हे प्रभू माझे ओठ उघड, म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णेल. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रसंहिता हे दाविदाचं स्तोत्र आहे. 51:15 वचन म्हणतं, हे प्रभू माझे ओठ उघड, म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णेल. आणि होय, देवाची स्तुती करणं, देवाचं वचन वाचणं, या सर्व गोष्टीमध्ये पवित्र आत्म्याची सहायता आणि सामर्थ्य असणं फार गरजेचं आहे. दावीद स्तोत्रसंहितेमध्ये म्हणतो, पहा, हे परमेश्वरा माझे डोळे उघड, म्हणजे शास्त्रात ज्या गुपित गोष्टी लिहिलेल्या आहेत ते मला दिसतील. आणि अलिशाच्या काळात सुद्धा पहा, जेव्हा ते घेरले गेले होते तेव्हा त्याचा शिष्य येऊन अलिशास म्हणाला, हाय हाय स्वामी, आपण घेरले गेले आहोत. अलिशाने जेव्हा परमेश्वराची प्रार्थना केली तेव्हा त्या सेवकाचे डोळे उघडण्यात आले आणि तेव्हा त्याला दिसलं की एलिया अग्नीच्या रथामध्ये उभा असलेला त्या शिष्यास दिसला. या वचनावरून आपणास काय समजतं. स्तोत्रसंहिता 51 याचं 15 वचन, हे प्रभू माझे ओठ उघड, म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णेल. पहा, ही सर्व बंधनं असतात आपल्या जीवनातली, आपल्या डोळ्यांसमोरची, आपल्या मनामधली, हृदयामधली, ही सर्व बंधनं ख्रिस्तामध्ये तुटणं फार गरजेचं आहे. ही बंधनं सर्व तुटणं फार गरजेचं आहे आणि आपले आत्मिक डोळे उघडणं, न्यू बॉर्न, नवी उत्पत्ती होणं फार गरजेचं आहे. आणि आजचं जे आपण वचन सुद्धा त्याच अनुषंगाने आपण ऐकणार आहोत. त्या अगोदर आपण छोटीशी प्रार्थना करूया, 1-2 गीतं प्रभूला सादर करूया आणि मग प्रभूच्या संदेशाकडे आपण वळूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, ख्रिस्ताच्या नावात खूप खूप धन्यवाद. ख्रिस्ताच्या नावात, परमेश्वराच्या नावात, पवित्र आत्मा तुलाही धन्यवाद. ख्रिस्ता तुझ्याही नामाला धन्यवाद. धन्यवाद देतो या वेळेकरता, समय करता. इथून पुढच्या सर्व गोष्टी काळ तुझ्या हाती देतो. आमच्यातून ज्या कळत न कळत सर्व चुका झाल्या त्या सर्व चुकांच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिरता दे, आत्मिक ज्ञान दे आणि त्या वचनाद्वारे त्यांच्या जीवनात ख्रिस्तामध्ये प्रकाश कार्यान्वित कर. ही प्रार्थना करण्याची आणि संदेश ऐकण्याची संधी आम्हाला तू दिली, म्हणून त्याबद्दल धन्यवाद. या वेळेकरता, या समयाकरता सुद्धा प्रभू येशूच्या नावात तुला धन्यवाद देतो आणि इथून पुढची सर्व सहभागिता ख्रिस्ताच्या नावात पित्या तुझकडं समर्पित करतो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणताय पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद देऊ परमेश्वराच्या नावाला की प्रभूमध्ये आपण पुन्हा एकदा एकत्र आलो. आज पुन्हा एकदा सुंदरशी वेळ दिली. परमेश्वराने आपणास एक सुंदरशी वेळ दिली, त्याबद्दल आपण त्याचे धन्यवाद देऊ आणि त्याच्या नावाला आपण स्तुती अर्पूया. 1-2 गीतं प्रभूला सादर करू, नंतर आपण प्रभूच्या आत्मिक वचनांकडे आपण वळूया. प्रेज द लॉर्ड. पहा, ख्रिस्त तो मार्ग आहे, तो प्रकाश आहे, तो मेंढपाळ आहे की आपल्याला सर्व परिस्थितीमध्ये चालवणारा, राखणारा आणि ते सामर्थ्याकरता आपलं तारू, जसं नोहाचं तारू देवाच्या वचनाने त्यांनी बांधलं, तसं आपलं विश्वासरूपी तारू टिकण्याकरता ख्रिस्त ते सामर्थ्य आहे, ती शक्ती आहे. तो पवित्र आत्म्याद्वारे आपणास आंतरिकरित्या, अंतकरणाने एक आत्मिक गुप्त मनुष्यासारखं तो बदलत आहे. त्याकरता माऊलीच्या शब्दांकडे, त्याच्या वाणीकडे लक्ष देणारे मेंढर आपण झालो पाहिजे. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझे, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझे, ख्रिस्त गुरु माऊली. पाप ताप संत्रस्त जनाची, पाप ताप
सजनाची अविनाशी सावली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. हाके सरसी मज ताराया, हाके सरसी मज ताराया, स्वर्गातून दावली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. पश्चातापे दग्ध शरण्या, पश्चातापे दग्ध शरण्या, निज शिष्या पाऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. मज पाप्यास्तव स्तंभावरच्या, मज पाप्यास्तव स्तंभावरच्या, मरणा सरसावली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. हृदयी माझ्या पाहिन जिकडे, हृदयी माझ्या पाहिन जिकडे, तिकडे हो माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त ख्रिस्त जय ख्रिस्त, ख्रिस्त जय ख्रिस्त, ख्रिस्त जय ख्रिस्त, ख्रिस्त जय. भजनी मती रंगली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी ख्रिस्त गुरु माऊली. प्रेज द लॉर्ड. पहा, हाकेसरशी धावणारी आणि आपल्या सर्व अंगी व्यापणारी आणि आपल्याला सर्व अंगी व्यापून बदलणारी ख्रिस्ताच्या प्रतिमेसारखी, स्वतःच्या प्रतिमेसारखी असा तो ख्रिस्त आहे. आणि होय, तो ख्रिस्त असा आहे की आपल्याला सर्व अंगी बदलणारा असा आहे. याकरताच तो अर्पण असा वधस्तंभावर देण्यात आला की तो आत्मिकरित्या आपल्या ठायी बदलावा आणि आपण त्याच्यासारखं बदलावं. त्याच्या आत्मिकरित्या त्याच्या रक्ताने आपण शुद्ध व्हावं आणि ख्रिस्तासारखं आपण बदलावं. ही ती प्रतिमा आहे स्वर्गाच्या राज्यात जाण्याकरता आणि स्वर्गात घेण्याकरता परमेश्वराने तयार केलेली योग्य अशी प्रतिमा म्हणजे तो ख्रिस्त आहे. आणि होय, जोपर्यंत आपण ख्रिस्तासारखे बदलणार नाही, ख्रिस्तासारखं स्वरूप आपल्या ठायी होणार नाही, तोपर्यंत आपण स्वर्गामध्ये आपली धाव पोचली जाणार नाही. लक्षात ठेवा, ख्रिस्त आपल्या जीवनी पूर्ण व्यापी आत्मिकरित्या त्याच्या आत्मिक प्रतिबिंबाचं वैभवाचे प्रतिबिंब पाडणारे आरशे झाल्याशिवाय आपल्या जीवनी ख्रिस्त आला असे पण होणार नाही. याकरता नेहमी वचनाने पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चालणारे बदलणारे आपण असलो असे पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आए हैं हम तेरे चरणों में,
लेकर हम स्तुति आए हैं हम तेरे चरणों में, लेकर हम स्तुति आए हैं हम तेरे चरणों में, लेकर हम स्तुति। हालेलुया 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 हालेलुया। प्यारे मसीहा आशीष दे हमें, आत्मा से तू भर दे हमें। प्यारे मसीहा आशीष दे हमें, आत्मा से तू भर दे हमें। प्यारे मसीहा आशीष दे हमें, आत्मा से तू भर दे हमें। हालेलुया 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 हालेलुया। मिलती है हमें तुझसे चंगाइयाँ, देता तू हमें पापों से मुक्ति। मिलती है हमें तुझसे चंगाइयाँ, देता तू हमें पापों से मुक्ति। मिलती है हमें तुझसे चंगाइयाँ, देता तू हमें पापों से मुक्ति। हालेलुया 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 हालेलुया। हम बच्चे हैं परम पिता के, चलना है हमें वचनों में। हम बच्चे हैं परम पिता के, चलना है हमें वचनों में। हम बच्चे हैं परम पिता के, चलना है हमें वचनों में। हालेलुया हालेलुया हालेलुया
हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हम तैयार हैं यीशु तेरे लिए, जल्दी आ तू हमको लेने। हम तैयार हैं यीशु तेरे लिए, जल्दी आ तू हमको लेने। हम तैयार हैं यीशु तेरे लिए, जल्दी आ तू हमको लेने। हालेलुया, 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 हालेलुया। प्रेज लॉर्ड. धन्यवाद देऊ परमेश्वराच्या नावाला की आपण तयार नेहमी राहिलं पाहिजे. आणि ही तयारी कधी होईल? जेव्हा आपण त्याच्या वचनानुसार वर्तन करणारे असू. जो अविनाशी आत्मा सौम्य आणि शांत आहे त्याने बदलणारे असू. आणि जर आपण तसे नसू तर आपल्या जीवनामध्ये तो आत्मिक बदल होणार नाही. आत्मिक बदल होणार नाही. पवित्र आत्म्याच्या आवाजामध्ये, पवित्र आत्म्याच्या वचनामध्ये, ख्रिस्ताच्या त्या मधुर वाणीमध्ये चालणारे, त्याचा आपण पाठपुरावा करणारे आपण असलो पाहिजे. देहाने बदलणारे नाही तर आत्म्याने, जो सौम्य शांत आत्मा देवाच्या दृष्टिकोनातून बहुमूल्य आहे त्याने, म्हणजे त्या अविनाशी मनुष्याप्रमाणे आपण बदलणारे असलो पाहिजे. आणि असेच बदलणारे देवाच्या राज्यामध्ये घेतले जातील. असेच सर्व बदलणारे देवाच्या राज्यात घेतले जातील. जे बदलणारे आहेत ते, जे बदलणारे नाहीयेत, म्हणजे जे आत्मिकरित्या बदलत नाही, फक्त दैहिकरित्या बदलण्याचा प्रयत्न करतात, प्रभुजी प्रभुजी म्हणणाऱ्यांचा सार्वकालिक जीवनामध्ये देवाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. याकरता तो अविनाशी पुरुष, जो मनुष्य आपणास देण्यात आला आत्मिक, त्याच्यानुसार बदलणारे आपण असलो पाहिजे. दैहिकरित्या बदलणारे खूप आहेत आणि परमेश्वर अंतःकरण पाहतो, आत्मे पारखतो. जो आत्म्याने खरेपणाने बदलत आहे अशांस सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश होईल. बोलवलेले बहुत, निवडलेले थोडके आहेत. याकरता त्या मधुर वाणीमध्ये, पित्याच्या मधुर वाणीमध्ये चालणारे असे आपण असलो पाहिजे. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. सारी खताएं मानता हूँ तेरा करूँ अब ध्यान. सारी खताएं मानता हूँ तेरा करूँ अब ध्यान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को मान. जान लिया मैंने
आवाज उसकी जिसका किया अपमान। दिल में धीमी आवाज आई अपने गुनाहों को मान। जान लिया मैंने आवाज उसकी जिसका किया अपमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। ईमान लाए तुझ पे मसीहा आए तुम्हारे पास। माफ करो अब पाप हमारे, कर दो लहू से साफ। ईमान लाए तुझ पे मसीहा आए तुम्हारे पास। माफ करो अब पाप हमारे, कर दो लहू से साफ। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। सारी खताएं मानता हूँ तेरा करूँ अब ध्यान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर ख्रिस्ताच्या खूप खूप धन्यवाद। ख्रिस्ताच्या नावात, परमेश्वराच्या नावात, पवित्र आत्म्या तुलाही धन्यवाद ख्रिस्ता, तुझ्याही नामाला धन्यवाद। येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर। ऐकणाऱ्या सर्वांच्या जीवनात तुझ्या वचनाद्वारे धीर आत्मिकता ख्रिस्तामध्ये घाल। ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता पित्या, आमेन। प्रेज द लॉर्ड। धन्यवाद देऊ परमेश्वराच्या नावाला की आपण पुन्हा एकदा आज ख्रिस्तामध्ये एकत्र आहोत आणि पुन्हा एकदा आपण देवाचं वचन आज ऐकणार आहोत। पहा, येत्या 2 दिवसामध्ये शुक्रवार आणि रविवार, गुड फ्रायडे आणि ख्रिस्ताचं पुनरुत्थान असे 2 गोष्टी आज सर्व चर्चेसमध्ये, सर्व ख्रिस्ती बांधवामध्ये साजर करणारे असे उत्सुकतेने भरलेले असतील। पण देवाचं वचन काय सांगतं आज आपण ऐकणार आहोत। वचनांची मुले बाळेच संतान अशी मोजण्यात येतात। वचनांची मुले बाळेच संतान अशी मोजण्यात येतात। देहाने जन्मलेली नाहीत, तर वचनाने जन्मलेली ही संतान आणि वारीस असे आहेत। म्हणजे मी आज ख्रिस्ती विश्वासू कुटुंबामध्ये जन्म घेतला, चर्चला जातो आणि माझ्या सर्व गोष्टी मी ख्रिस्तामध्ये पाळणारा असा आहे, तर मी देवाचं संतान वारीस नाही ठरत। मी देहाने जन्मलो म्हणून, ख्रिस्ती विश्वासू कुटुंबात जन्मलो म्हणून देवाचं वारीस संतान असं नाही, तर वचनाद्वारे जन्मलेली ती देवाची संतान अशी मोजण्यात येतात। प्रेज द लॉर्ड। देवाच्या वचनाद्वारे जन्मलेली असे देवाचे संतान आणि वारीस असे मोजण्यात येतात। देहाने जन्मलेली नाही, कारण की देह तर वधस्तंभाला आहे। देहाने जन्मलेली ती आदामाद्वारे आलेले सर्व पाप या पापाच्या अधिकाराखाली अशी आहेत। पण ख्रिस्त जो आला, देहरित्या वधस्तंभावर मारण्यात आला, त्याच्या विश्वासात जे आत्मिकरित्या बदलतात, पाण्याने आत्म्याने जे जन्मलेले आहेत, ती देवाच्या वचनाद्वारे वारीस संतान असे, जे आपल्या जीवनामध्ये देवाचं वचन राखतात, पाळतात आणि त्या वचनानुसार वर्तन करतात। ज्यांनी ज्यांनी ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये नव्याने अनुभव घेतला, नव्याने प्राप्त केलं। देहाने ख्रिस्ती विश्वासू कुटुंबामध्ये जन्मलेली देवाची मुले नाहीयेत, देवाचे वारीस नाहीयेत। तर तुम्ही जेव्हा तुमच्या जीवनामध्ये
ख्रिस्ताचा आवाज तुम्हाला येतो, तुमचं नवी उत्पत्ती अशी गणले जाता, ख्रिस्ताला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ओळखायला सुरुवात करता, बदलता ख्रिस्तामध्ये, तुमची आणि ख्रिस्ताची एक मैत्री होते, आणि जेव्हा तुम्ही आत्मिकरित्या वचनानुसार बदलत असता, ती नवी उत्पत्ती आहे आणि ती संतान आणि वारीस अशी आहे. आपण वचनाद्वारे देवाचं वारीस संतान व्हावं म्हणून ख्रिस्त देहरित्या या जगात आला, वधस्तंभावर मारण्यात आला, पुरण्यात आला, गाडण्यात आला आणि उठवण्यात आला. तो यासाठी की जो आत्मिक आहे त्यानुसार आपण बदलावं. प्रेज द लॉर्ड. आज आपण प्रभूमध्ये जो संदेश ऐकणार आहोत, वचनांची मुले बाळेच संतान अशी मोजण्यात येतात. वचनाचीच मुले बाळे संतान अशी मोजण्यात येतात. जी देहाने जन्मली ती नाहीत, जी वचनाद्वारे जन्मली ती संतान आणि वारीस असे आहेत. पहा, रोमकरास पत्र याचा 9वा अध्याय 8 वचन काय म्हणतं. रोमकरास पत्र याचा 9वा अध्याय 8 वचन. रोमकरास पत्र याचा 9वा अध्याय 8 वचन काय म्हणतं पहा. म्हणजे देहद्वारे झालेली मुले बाळे, म्हणजे देहद्वारे झालेली मुले बाळे देवाची मुले बाळे आहेत असे नाही. पहा, वचन हे खूप आत्मिक वचन आहे, याचा खूप आत्मिक अर्थ आहे. म्हणजे देहद्वारे झालेली मुले बाळे देवाची मुले बाळे आहेत असे नाही, तर वचनांची मुले बाळेच संतान अशी मोजण्यात येतात. देवाचे वारीस संतान कोणाला मोजलं जाईल, इथं पौल या वचनाद्वारे स्पष्ट करतो. जे देहाने जन्मलेले आहेत, एक रूढी परंपराने आपला ख्रिस्त विश्वास राखत आहे, दैहिक स्वतःच्या बुद्धी कल्पनाने निर्माण केलेला विश्वास राखत आहेत, पण ख्रिस्ताची आणि त्याची स्वतःच्या जीवनामध्ये वैयक्तिक ओळख नाही आहे. देवाच्या वचनानुसार ते वर्तन करणारे नाहीये. देवाच्या वचनाचा आत्मिक अर्थ पवित्र आत्म्याद्वारे समजून न घेणारे असे आहेत, ती देवाची संतान वारीस नाहीयेत. इथं पौल रोमकरास पत्र 9वा अध्याय 8 वचनामध्ये सांगतो, म्हणजे देहद्वारे झालेली मुले बाळे देवाची मुले बाळे आहेत असे नाही, तर वचनाची मुले बाळेच संतान अशी मोजण्यात येतात. कोण मोजण्यात येईल? देवाच्या राज्यात जेव्हा ख्रिस्त येईल तेव्हा देवाची संतान वारीस असं कोणाला मोजण्यात येईल? जी देवाच्या वचनानुसार जन्मलेली आहेत. आता देवाच्या वचनानुसार जन्मलं म्हणजे काय? देहाने तर आपण या जगामध्ये आलो, जन्म घेतला आणि ख्रिस्ती विश्वासू म्हणून आपण जगत आहोत. मग वचनाने जन्मणं म्हणजे काय? आणि तीच देवाची संतान वारीस असे मोजले जाईल असं देवाचं वचन सांगतं. मग ती कोण आहेत? देहाने जन्मलेली देवाची मुले नाही, तर देवाच्या वचनानुसार जन्मलेली ही देवाची संतान अशी मोजण्यात येतात. तुम्ही कधी देवाच्या राज्यात मोजले जाल? जेव्हा तुम्ही वचनानुसार जन्म घ्याल. आपल्या जीवनामध्ये वचनानुसार जेव्हा तुम्ही जन्म घ्याल तेव्हा तुम्ही देवाच्या राज्यात संतान असे मोजले जाल. तोपर्यंत नाही मोजले जाणार, कारण की देहाने जन्मलं ही देहाची मुलं आहेत, हे स्पष्ट वचन सांगतं. तोपर्यंत ते पापाचा पगडा तो तसाच आहे. देहाने जन्मलं तोपर्यंत पापाचा पगडा तो तसाच आहे, आणि वचनाने जन्मलं म्हणजे ते पापापासून मुक्त होणं, न्यू बॉर्न होणं आणि ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये नव्याने समजून घेणं. ख्रिस्त प्रत्येकाच्या पापाकरता मारला गेला, गाडला गेला आणि उठविला गेला, यासाठी की त्याद्वारे प्रत्येका ठिकाणी प्रत्येक जण ख्रिस्ताच्या मागे चालणाऱ्याचा नवीन जन्म व्हावा, दैहिकरित्या जे पाप आहे ते निघून जावं आणि एक आत्मिक पुरुष तयार व्हावा, जो की तो सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करेल.
देह, मांस आणि रक्त याच्या सार्वकालिक जीवना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही, असं इपिस्करासपत्र 6व्या अध्यायात वचन सांगितलंय. मग देहाने जन्मलेले आजपर्यंत जी ख्रिस्ताची आपल्या जीवनात ओळखच करून घेतलेली नाहीये, त्याचा आवाजच येत नाही आहे, वचनानुसार जन्मलेलीच नाही आहे, मग असे सर्व ख्रिस्त विश्वासू आज देवाच्या वचनानुसार त्यांना जन्मलं, न्यू बॉर्न होणं फार महत्वाचं आणि गरजेचं आहे. रोमकारासपत्र 9 अध्याय 8 वचन सांगतं, म्हणजे देहद्वारे झालेली मुले बाळे देवाची मुले बाळे आहेत असे नाही. स्पष्ट वचन, देहाने जन्मलेली ही देवाची मुले बाळे नाही आहेत. तर वचनांची मुले बाळे, वचनांची मुले बाळे संतान अशी मोजण्यात येतात. वचनांचीच मुले बाळे संतान अशी मोजण्यात येतात. ज्यांनी वचन समजून घेतलं, आत्मिक वचन समजून घेतलं आणि ख्रिस्तामध्ये न्यू उत्पत्ती, आपलं जीवन बदलून घेतलं ख्रिस्ताद्वारे, आणि ख्रिस्ताच्या आपल्या जीवनामध्ये त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे प्रवेश केला आणि तो आत्मीयरित्या बदलत आहे, वचनानुसार वर्तन करत आहे, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चाललेला आहे, अशी ती संतान वारीस असे आहेत. म्हणजे 2 जन्म आहेत. कसे? देहाने जन्मलेली देवाची मुले नाहीयेत, आणि देहाने जन्मल्यानंतर दुसरं की देवाच्या वचनानुसार जन्मलं. प्रेज द लॉर्ड. हे वचन ख्रिस्तानी सुद्धा नवीन जन्म काय आहे हे समजून सांगितलेलं आहे. ख्रिस्तानी सुद्धा न्यू बॉर्न म्हणजे नवी उत्पत्ती, नव्याने जन्मलं पाहिजे म्हणजे काय आहे हे समजून सांगितलं आहे. पहा, देहिकरित्या जन्मलेले हे देहाच्याच वासने, देहाच्याच बंधनामध्ये असतात, आणि जे आत्म्याने वचनाने जन्म घेतात, न्यू बॉर्न होतात, आत्मिकरित्या बदलतात, हृदय आणि आपलं अंतकरण बदलतात, देवाच्या वचनानुसार बदलतात, देवाच्या वचनानुसार वर्तन करतात, ख्रिस्ताची वाणीसाठी धडपडतात, त्याचा पाठपुरावा करतात, असे सगळे न्यू बॉर्न आहेत. हे दुसरं जन्म आहे. म्हणजे देहाने ख्रिस्ती विश्वासात जन्म घेतला हा दैहिक जन्म आहे. आता दैहिक जन्म घेतला म्हणजे देवाची मुले झाली का? नाही. जेव्हा दैहिक जन्म घेतलेली ख्रिस्ती कुटुंबातली, ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या कुटुंबातल्या मुलांनी, बाळांनी, मुलींनी, सर्वांनी जेव्हा आपल्या जीवनामध्ये ती न्यू उत्पत्ती समजून घेतलं, ख्रिस्ताला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये समजून घेतलं, शोधलं, त्याची वाणी शोधली, आणि सर्व दैहिक चुका टाळून आत्मिक उन्नतीकडे लक्ष देणं आणि ख्रिस्तासंगती एक आत्मिक संबंध प्रस्थापित करणं, हे ते न्यू उत्पत्ती देवाच्या वचनानुसार जन्मलं आहे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती विश्वासू कुटुंबात देहाने जन्मलं म्हणजे देवाची मुले नाहीयेत. तर जेव्हा तो मुलगा वचनामध्ये वाढतो, प्रार्थनेमध्ये वाढतो, आणि तो म्हणतो आपल्या जीवनामध्ये स्वीकार करतो की ख्रिस्त माझ्यासाठी आला, माझ्यासाठी मारला गेला, माझ्यासाठी पुरला गेला आणि तो उठविला गेला, आणि मग तो देहाने सर्व कृती सोडून, सर्व पापी, सर्व निरर्थक अंधकाराच्या गोष्टी सोडून देतो आणि नव्याने पश्चाताप करून नवीन बॉर्न बनतो, नवी उत्पत्ती बनतो, वचनानुसार त्याचा जन्म होतो. ती देवाची संतान आहेत. देहाद्वारे झालेली मुले बाळे देवाची मुले बाळे असे नाही, तर वचनांची मुले बाळे संतान अशी मोजण्यात येतात. प्रेज द लॉर्ड. पहा, योहान याचा 3रा अध्याय 3 ते 7 वचन काय म्हणतात. योहान कृष्णवर्तमान याचा 3रा अध्याय, योहान 3रा अध्याय, योहान याचा 3रा अध्याय
योहान याचा 3रा अध्याय 3 ते 7 वचन आपण प्रभूमध्ये ऐकणार आहोत. योहान कृष्णवर्तमान 3रा अध्याय 3 ते 7 वचन. निकदेम याच्याबरोबर ख्रिस्त संभाषण म्हणजे काय? त्यांच्या चर्चा चालू असते. कुठल्या गोष्टीविषयी चर्चा चालू असते आणि ख्रिस्त त्याला काय सांगत होता? निकदेम पहा 3रा अध्याय 3 ते 7 वचन आपण ऐकणार आहोत. येशूने त्याला म्हटले, मी तुला खचित खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. निकदेम त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्मेल? त्याच्याने मातेच्या उदरात दुसऱ्याने जावेल व जन्म घेवेल काय? येशूने उत्तर दिले की मी तुला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. जे देहापासून जन्मले ते देह आहे आणि जे आत्म्यापासून जन्मले ते आत्मा आहे. तुम्हास नव्याने जन्मले पाहिजे हे मी तुला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नको. प्रेज द लॉर्ड. पहा, निकदेम याला ख्रिस्त एक आत्मिक बोध, न्यू बॉर्न, नवीन उत्पत्तीचा, नव्याने जन्मलं काय हे शिकवत होता, हे सांगत होता. आणि आज हे वचन आपल्यालाही सांगते की देहाने जन्मलेली देवाची संतान, देवाची मुले नाहीयेत, तर देवाच्या वचनानुसार जन्मलेली देवाची संतान, वारीस असे आहेत. निकदेमला जसं ख्रिस्त सांगतो 3रा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये, येशूने त्याला म्हटले, मी तुला खचित खचित सांगतो की नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. प्रेज द लॉर्ड. इथं तर फक्त पाहता येण्याकरता नव्याने जन्मणं आवश्यक आहे असं वचनानुसार आपल्याला समजतं. इथं वचन स्पष्ट सांगते की येशूने त्याला म्हटलं की मी तुला खचित खचित सांगतो की नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. नव्याने जन्मल्याशिवाय देवाचं राज्य पाहता येणार नाही. जसं मोशेने इस्रायल लोकांसमोर देवाचं पावित्र्य राखलं नाही, देवाने फक्त काठी हातात घ्यायला लावली ती आणि सांगायला, आदेश करायला लावला होता खडकाला पाणी निघण्यासाठी, पण मोशेने काठी मारून इस्रायल लोकांसमोर असं म्हणला, अहो बंडकरांनो, या खडकातून तुमच्यासाठी मी पाणी काढावे काय? आणि मग परमेश्वर म्हणाल, तू माझं पावित्र्य राखलं नाहीस म्हणून तू आता जे वतन करून देणार होतं ते वतनामध्ये तुम्ही जाणार नाही, तर ते वतन तुम्ही काय कराल? बाहेरून पाहाल. ते वतन तुम्ही बाहेरून पाहू शकाल. आणि जसं मोशे त्या वतनामध्ये जाऊ शकला नाही, या पृथ्वीवरच्या देवाच्या वचनानुसार जे वतन देणार होता परमेश्वर, त्यात तो जाऊ शकला नाही. म्हणजे तो काय सार्वकालिक जीवला गेला असं नाही. कारण की ख्रिस्त जेव्हा या जगात होता तेव्हा पेत्र आणि शिष्यांनी पाहिलं, जेव्हा ख्रिस्ताचं रूपांतर झालं एक प्रकाशाच्या रूपासारखं तेजस्वी रूपामध्ये, तेव्हा एलिया आणि मोशे तिथे होता. ख्रिस्तासंगती त्या डोंगरावर बोलत होते. पेत्रांनी आणि बाकीच्या शिष्यांनी पाहिलं, म्हणजे मोशे होता. मग देवाचं वचन आपल्याला काय सांगतंय की येशूने त्याला म्हटले की मी तुला खचित खचित सांगतो की नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचं राज्य पाहता येणार नाही. म्हणजे देहाने जे जन्मलेले आहेत, नुसतं तोंडाने स्तुती करत आहेत, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताला समजूनच घेतलेलं नाहीये, आपल्या जीवनामध्ये तो आत्मिक अनुभव घेतलेला नाहीये, वचनानुसार वर्तन करत नाहीयेत, बदलत नाहीयेत, आणि ख्रिस्त त्यांना त्यांच्या जीवनामध्ये नव्याने भेटलेला नाहीये. ख्रिस्ती कुटुंबात जन्मलेले हे सर्व देहिक असे देवाचं राज्य पाहू शकणार नाहीत. देवाचं राज्य कोण पाहू शकतं? जे नव्याने जन्मतील ते. आणि नव्याने जन्मणं म्हणजे काय? देहाने जन्मलं ही झाली देहाची मुले. ख्रिस्ती विश्वासू कुटुंबामध्ये देहाने जन्मलं ही देहाची मुले झाली. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताला आपला तारणकर्ता म्हणून स्वीकारता, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये जेव्हा तुम्ही ख्रिस्ताची शोध घेता, ख्रिस्ताच्या वाणीचा शोध घेता आणि स्वीकार करता की ख्रिस्त माझ्यासाठी आला, माझ्यासाठी मारला गेला, माझ्यासाठी पुरला गेला, माझ्यासाठी उठवलेला, पश्चाताप करता, तेव्हा जी तुमच्यामध्ये आत्मिक बदल होतो ख्रिस्ताचा स्वीकारानंतर, तो न्यू बॉर्न आहे.
आणि त्या पुढचं वचन निकदेम सुद्धा म्हणाला की निकदेम त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्मेल? त्याच्याने मातेच्या उदरात दुसऱ्याने जावेल व जन्म घेवेल काय? येशूने उत्तर दिले की मी तुला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. पहा, देवाचं राज्य पाहायचं आहे आणि देवाच्या राज्यात जर प्रवेश करायचा आहे तर ख्रिस्ती विश्वास कुटुंबात जन्मलं महत्वाचं नाही, तर ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये तारणकर्ता स्वीकारणं, पाण्याने बाप्तिस्मा घेणं आणि पवित्र आत्म्याच्या वाणीमध्ये, पवित्र आत्म्याच्या दानामध्ये बदलणं, त्याचा आवाज येणं, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चालणं, असे सर्व जे आहेत पाण्याने आत्म्याने जन्मलेले आहेत. पाण्याने आणि आत्म्याने जन्मणं, पाण्याने आणि आत्म्याने जन्मलेले जे आहेत त्यांनाच देवाच्या राज्यात प्रवेश मिळेल. प्रेज द लॉर्ड. आणि देवावर प्रीती करणं म्हणजे काय? देवाचं वचन आज्ञा पाळणं. म्हणजे देहाने जन्मलेली देवाची मुले नाहीत, तर नव्याने जन्मलेले ही देवाची संतान, देवाच्या वचनानुसार जन्मलेली ही देवाची संतान, पाण्याने आणि आत्म्याने जन्मलं ही देवाची संतान, जे आपल्या जीवनामध्ये ती पवित्र आत्म्याची तलवार म्हणजे वचन राखतात आणि वचनानुसार वर्तन करतात, वचन ऐकतात, ग्रहण करतात, आपल्या हृदयात साठवतात, ती देवाची संतान वारीस. आणि जे आत्मिकरित्या ख्रिस्तामध्ये बदलत आहेत ती देवाची संतान अशी आहेत. वचनांची मुले बाळेच संतान अशी मोजण्यात येतात. देहाने जन्मलेली अजूनपर्यंत ख्रिस्ताला आपल्या जीवनात हा आपला तारणकर्ता म्हणून न स्वीकारणारी अशी जी देहाने जन्मली देवाच्या राज्यात जाणार नाही. जी देवाच्या वचनानुसार, इथं स्पष्ट सांगते की देहाने जन्मली ही देवाची मुले नाही, तर देवाच्या वचनानुसार जन्मलेली ही देवाची मुले. आणि निकोदेम बरोबर बोलता पण ख्रिस्त हे सांगतो योहान 3:3-7 वचनामध्ये. पहा, 6वं वचन काय म्हणतं? जे देहापासून जन्मले ते देह आहेत आणि जे आत्म्यापासून जन्मले ते आत्मा आहेत. प्रेज द लॉर्ड. देहापासून जन्मलेले देह आहेत आणि आत्म्यापासून जन्मलेले ते आत्मा आहेत. आणि देहाचा देवाच्या राज्यात प्रवेश होणार नाही, कारण की देह पापी आहे. मांस आणि रक्त याचा देवाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. पाहिजे स्पष्ट वचन सांगते योहान 3 अध्याय 3-7 वचनामध्ये, वचनांची मुले बाळे संतान अशी मोजण्यात येतात. देवाच्या राज्यामध्ये जी निवडलेली आहे, जी मोजलेली आहे ती कोण आहे? जी देवाच्या वचनानुसार जन्मलेली आहेत ती. ख्रिस्ती विश्वासू कुटुंबात देहाने जन्मलेली ही देवाची मुले नाहीये, हे स्पष्ट आहे. योहान 3 अध्याय 3 वचनात ख्रिस्त निकोदेमला पण तेच सांगत होता. येशूने त्याला म्हटले की मी तुला खचित खचित सांगतो की नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचं राज्य पाहता येत नाही. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये न्यू बॉर्न, नवी उत्पत्ती, नवीन जन्म हा झालेला नसेल प्रत्येकाच्या जीवनात, त्यांना देवाचं राज्य पाहता येणार नाही. आणि पाण्याने आत्म्याने जन्मल्याशिवाय देवाच्या राज्यात जाता येणार नाही. वचनांची मुले बाळे संतान अशी मोजण्यात येतात. पहा, आपण अजून एक वचन वाचूया. योहान याचा 12वा अध्याय 47 आणि 48 वचन. योहान कृष्ण शुभवर्तमान याचा 12वा अध्याय 47 आणि 48 वचन काय म्हणतं पहा. माझी वचने ऐकून कोणी पाळीत नाही तर त्याचा न्याय मी करीत नाही, कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नाही तर जगाचे तारण करण्यासाठी आलो. जो मला अविरतो व माझ्या वचनांचा स्वीकार करत नाही त्याचा न्याय करणारा एक जण आहे. जे वचन मी सांगितले तेच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करेल. प्रेज द लॉर्ड. पहा, इथं ख्रिस्त योहान कृष्ण शुभवर्तनामध्ये योहानाने ख्रिस्तांनी बोललेली वचन 12व्या अध्यायामध्ये विदित केलेले आहे. 47-48 वचनामध्ये माझी वचने ऐकून कोणी पाळत नाही.
माझी वचने ऐकून कुणी पाळत नाही तर त्याचा न्याय मी करीत नाही, कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नाही तर जगाचे तारण करण्यासाठी आलो. जो मला अविरतो, माझ्या वचनांचा स्वीकार करत नाही, त्याचा न्याय करणारा एक जण आहे. जे वचन मी सांगितले तेच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करेल. तेच वचन शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करेल. जे वचन त्यांनी अवहेलना केली ख्रिस्ताच्या वचनाची, तेच वचन न्यायाच्या दिवशी काय करेल? त्याचा न्याय करेल. म्हणजे देहाने जन्मलेली देवाची मुले नाहीयेत. आणि जर आपण देवाचं वचन आपल्या जीवनात पाळत नाही, आपल्या जीवनामध्ये न्यू बॉर्न वचनानुसार जन्म झालेला नाहीये, आपण आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताला आपण अनुभवच घेतलेला नाही, त्याच्या आवाजाचा, त्याच्या वाणीचा, त्याच्या वचनाने, पवित्र आत्म्यामध्ये आपण चालतच नाहीये, तर आपण देवाची मुले, संतान असे नाही. हे स्पष्ट आहे. अनेक जण अनेक प्रकारे भक्ती करत असतात, आपल्याला कोणाला दोष लावायचा नाही, पण देवाचं वचन स्पष्ट सांगतं. योहान 3 अध्यायात पण निकोदेमला ख्रिस्त ते स्पष्ट सांगतो. आपण पुन्हा एकदा ते ऐकणार आहोत, पण हे वचन पुन्हा ऐकू आपण. योहान याचा 12 अध्याय 47-48 वचन काय सांगतं? माझी वचने ऐकून कोणी पाळीत नाही तर त्याचा न्याय मी करीत नाही. पहा, ख्रिस्त सांगतो जो वचन ऐकतो आणि पाळीत नाही त्याचा न्याय मी करत नाही. कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नाही तर जगाचे तारण करण्यासाठी आलो. ख्रिस्त जेव्हा तो होता तेव्हा हे गोष्टी काय सांगत होत्या की मी जगाचं न्याय करण्यासाठी आलेलो नाही तर तारण करण्यासाठी आलो. जो माझे वचन ऐकतो आणि पाळत नाही त्याचा न्याय मी करणार नाही. तर न्याय कसं पाहतो? पुढे जाऊन वचन काय सांगतो? जो मला अविरतो, माझ्या वचनांचा स्वीकार करत नाही, त्याचा न्याय करणारा एक जण आहे. जे वचन मी सांगितले तेच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करेल. प्रेज द लॉर्ड. तेच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करेल. जर आपण देवाचं वचन ऐकलेलं आहे आणि त्यानुसार वर्तन करत नाही, आपल्या जीवनामध्ये नवीन उत्पत्ती, नवीन जन्म आपला झालेला नाहीये, आपण आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताला ओळखलेलंच नाहीये. असे अनेक जण असतील, ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्मले म्हणून ख्रिस्ती विश्वासू, ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्मले म्हणून ख्रिस्त विश्वासू, असं नाहीये ते. तर ते असं आहे, देहाने जन्मलेली देवाची संतान वारीस नाही, देवाच्या वचनानुसार जन्मलेली देवाची वारीस अशी आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि माझ्या जीवनात तो मोठी टेस्टिमनी आहे की जेव्हा मी खाली पडलो, जेव्हा मी लयास गेलो, तेव्हा मी जेव्हा बायबल वाचलं, तेव्हा 3-3.5 वर्ष बायबल एका घरामध्ये वाचलं, तेव्हा माझ्या जीवनामध्ये ते आत्मिकपणा आला, त्याची वाणी ऐकू यायला, त्याच्या वचनानुसार वर्तन होणं सुरू झालं, पवित्र आत्म्यानुसार वचन आठवणं आणि त्यानुसार वर्तन करणं चालू झालं, मेसेज देणं चालू झालं. लक्षात ठेवा, देहाने जन्मली देवाची मुले नाहीयेत, आपण ख्रिस्ती विश्वासू कुटुंबात जन्मलेले आहोत. जर एखाद्याला आपण वचन सांगत आहोत त्याने स्वीकार कर. पहा, स्वीकार, ऍक्सेप्टन्स, त्याच्यामधला आज आपण समजून घेतला पाहिजे. ऍक्सेप्टन्स सुरुवात कुठून होते? ऍक्सेप्टन्स. ख्रिस्ती विश्वासू कुटुंबात जन्म घेणं आणि चर्चला जाऊन जेव्हा आपण ख्रिस्त ओळखू लागतो, तेव्हा जेव्हा आपण स्वीकार करतो नव्याने आपल्या जीवनामध्ये की प्रभू ख्रिस्ता तू माझ्यासाठी आला, माझ्यासाठी मारला गेला, पुरला गेला आणि उठविला गेला, हे जेव्हा स्वीकार करतो तेव्हा तुमच्या जीवनातल्या त्या अंधकाराच्या गोष्टी काढल्या जातात, दैहिकरित्या गोष्टी काढल्या जातात आणि मग आत्म्याच्या गोष्टी ख्रिस्ताच्या ठेवलेल्या विश्वासाद्वारे, आत्म्याद्वारे तुमच्या जीवनात तो कार्य होतं, पवित्र आत्म्याद्वारे. आणि हे स्पष्ट वचन सांगते की जो मला अविरतो, माझ्या वचनांचा स्वीकार करत नाही, त्याचा न्याय करणारा एक जण आहे. जे वचन मी सांगितले तेच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करेल. प्रेज द लॉर्ड. आणि आपण वचन काय वाचलं होतं? योहान 3 अध्याय. येशूने त्याला म्हटले की मी तुला खचित सांगतो की नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचं राज्य पाहता येत नाही. आणि याच्या पुढे निकोदेमला जेव्हा ख्रिस्त अजून काही गोष्टी सांगतो, निकोदेम म्हणतो काय नव्याने जन्मलं म्हणजे की म्हातारा माणूस परत आईच्या पोटात जाऊन जन्म घेणार काय?
तर तसं नाही. ख्रिस्त पुढे जाऊन काय सांगतो, येशूने त्याला उत्तर दिले की मी तुला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. असे किती जण आहेत की जे आज नुसतं बाप्तिस्मा घेतलेला आहे, पण ख्रिस्तामध्ये आत्म्याने त्याला वाणी येत नाही, देवाच्या वचनानुसार वर्तन करत नाही, पवित्र आत्म्याद्वारे प्रभूची वाणी त्यांच्या जीवनात नाहीये, चाललेत कुठं माहित नाहीये, नवी उत्पत्ती नाहीये. आणि स्पष्ट वचन सांगते, पाण्यापासून आत्म्यापासून जन्मल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. देहाने जन्मलेली देवाची मुले नाही, हे स्पष्ट आहे. रोमकरास पत्र आत्ताच आपण वचन वाचलं पहा. रोमकरास पत्र 9 अध्याय 8 वचन काय असतं, काय सांगतं ते पुन्हा एकदा आपण स्पष्ट आणि वाचू, म्हणजे ते वचन आपल्याला समजेल की रोमकरास पत्र 9 अध्याय 8 वचन, म्हणजे देहाद्वारे झालेली मुले बाळे देवाची मुले बाळेत असे नाही, तर वचनाची मुले बाळेच संतान अशी मोजण्यात येतात. देवाच्या राज्यात संतान वारीस कोण घेतलं जाईल? संतान मोजण्यात येतात. म्हणजे मोजणी कधी होते? जेव्हा ती साठवणुकीसाठी केली जाते. त्याचं सूप त्याच्या हातात आहे. तो गहू कुठे साठवेल? कोठारात. गहू कसे मोजेल तो? गहू म्हणजे कोण? आपण आहोत. शेत म्हणजे काय? आपण देवाच्या राज्याचे शेत बी असे आहोत. तो आपले खळे साफ करेल असं नव्या करारामध्ये वचन आहे. आणि वचन काय सांगतं की म्हणजे देहद्वारे झालेली मुले बाळे देवाची मुले बाळे आहेत असे नाही, तर वचनांची मुले बाळेच संतान अशी मोजण्यात येतात. म्हणजे वचनाद्वारे जी जन्मलेली आहेत, म्हणजे देहाने जन्मलं, ख्रिस्ती विश्वासात कुटुंबामध्ये हे झालं दैहिक जन्म. पण जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात आई बाप सांगतात म्हणून नाही, पालक सांगतात म्हणून नाही, कुठला संदेश सांगता म्हणून नाही, युट्यूबचे व्हिडिओ म्हणून नाही, जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला तुमच्या जीवनामध्ये नव्याने ओळखता, स्वीकार करता, वधस्तंभावरचा ख्रिस्त तो माझ्यासाठी आला, मारला गेला, पुरला गेला, उठविला गेला, पश्चाताप करता, आस्था धरता, आणि जेव्हा तुम्ही बदलता आत्मिकरित्या वचनाद्वारे, आणि जेव्हा तुमचा जन्म होतो, ते जुनं पण काढलं जातं, दॅट इज न्यू बॉर्न. पवित्र आत्म्यामध्ये त्यानंतर चालणं चालू होतं. त्याची वाणी ऐकायला येते. माझी मेंढर माझी वाणी ऐकतील, ती माझ्या मागे येतील. प्रेज द लॉर्ड. देहाने जन्मलेली देवाची मुले बाळे नाही, तर वचनानुसार जन्मलेली ही मुले बाळे संतान अशी मोजण्यात येतात. कोण मोजले जातील संतान? जे वचनानुसार जन्मलेले आहे, जे रूढी परंपरानुसार ख्रिस्त गाजवत आले ते नाही. कारण त्यांनी वचनच जर पाळलं नाही, ख्रिस्ताचा स्वीकारच केलेला नसेल आपल्या जीवनामध्ये, तर ते वचन त्यांचा न्यायाच्या दिवशी न्याय करेल. आपल्याला कोणाला दोष लावायचा नाही, कोणाचा न्याय करायचा, आपल्याला समजून घ्यायचं की देवाची संतान वारीस ही कोण आहे आणि आपण कसं बदललं पाहिजे देवाच्या वचनामध्ये. देहाने स्तुती करणं म्हणजे वर्शिप मध्ये तुम्ही नाचा गाऊ नका असं नाही, तर देहाने फक्त स्तुती करायची, ओठाने स्तुती करायची, पण अंतःकरण आत्मा देवापासून दूर राखायचा. मी एक संदेश अजून एका चर्चला द्यायची फार उत्सुकता आहे. माझ्या आत्ता येणाऱ्या काळामध्ये मला 2 चर्चमध्ये प्रभूमध्ये मिळालेली आहे संधी, येशूच्या पुनरुत्थानाच्या दिवशी आणि गुड फ्रायडे दिवशी सुद्धा. देवाला धन्यवाद देतो की जे वचनांचं ज्ञान आहे, जे प्रभूने मला दिले, ते मला शेअर करायला किंवा एखाद्याला द्यायला ते फार आवडतं. आणि जेव्हा ते मिळतं तेव्हा मला तो आनंद आहे, तो आत्मिक आनंद आहे, तो देही थोडीच आहे. आणि हेच तर ख्रिस्ती विश्वास कुटुंबामध्ये जगत असताना, जेव्हा ख्रिस्ताला फॉलो करत असताना आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण देहाने पळणार आहेत आजपर्यंत आहोत. जो देहा करता पेरतो तो नाशा करता पीक त्याच्या पदरी पडे, आणि जो आत्म्या करता पेरतो तो सार्वकालिक जीवनाचं पीक प्राप्त करेल, असं गलती करायच्या पत्रामध्ये वचन आहे. आपण कशासाठी पेरत आहोत आजपर्यंत? कारण देवाचं वचन स्पष्ट सांगतं की देहद्वारे झालेली मुले बाळे देवाची मुले बाळेत असे नाही, तर वचनांची मुले बाळे संतान अशी मोजण्यात येतात. आणि योहान 3 अध्यायामध्ये 3 वचनापासून पुन्हा एकदा 7 वचनापर्यंत वाचतो.
काय? येशूने त्याला म्हटलं की मी तुला खचित खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचं राज्य पाहता येत नाही. निकोदेम त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्मेल? त्याच्याने मातेच्या उदरात दुसऱ्याने जावेल व जन्म घेवेल काय? येशूने उत्तर दिले की मी तुला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. जे देहापासून जन्मले ते देह आहेत. पण आजपर्यंत जर ख्रिस्ताची वाणीच मिळाली नाही, आत्म्यानुसार बदललेलंच नाही, ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये नव्याने स्वीकारच जर केलेला नसेल, ते देहच आहेत. ते देहापासून जन्मलेले देह. आणि पुढं वचन काय सांगतं पहा, जे देहापासून जन्मले ते देह आहेत आणि जे आत्म्यापासून जन्मले ते आत्मा आहेत. प्रेज द लॉर्ड. जे आत्म्यापासून जन्मले ते आत्मा आहेत. तू मास नव्याने जन्मले पाहिजे हे मी तुला सांगितलंय म्हणून आश्चर्य मानू नको. याचं आश्चर्य मानण्याचं काही गरज नाही. देहाने जन्मली देहाची मुलं आहेत आणि आत्म्याने जन्मली ती आत्म्याची मुलं आहेत. म्हणून तर ख्रिस्त ने तो बाप्तिस्मा यासाठी घेतला. कशासाठी घेतला? फक्त पापाचा खंड भरावा म्हणून आलता का तो? नाही, तर देवाच्या प्रतिमेचं रूप, ख्रिस्ताचं प्रतिमेचं रूप आपल्या जीवनी तयार व्हावं, त्या ख्रिस्ताच्या आत्मिक प्रतिमेसारखं आपण बदलावं, त्याकरता तो देहरित्या मारला गेला, पुरला गेला, उठवला गेला. जो आत्मिक ख्रिस्त आहे उठवलेला, त्यानुसार आपण बदललं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि जोपर्यंत आपण ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकारतच नाही, त्या आत्म्याला देवाच्या अविनाश, पहा तिथं सौम्य शांत आत्मा जो आहे, अविनाशी आत्मा जो आहे, त्याला आपण आपल्या जीवनात स्वीकारत नाही, त्याची वाणी ऐकत नाही, वचनानुसार बदलत नाही, तर ती ख्रिस्ताची प्रतिमा आपल्या जीवनी कशी बनेल? आपण आपल्या जीवनात शोधतच नाही ख्रिस्ताची वाणी, वचन ऐकत नाही, त्याचा आत्मिक अर्थ समजून घेत नाही. चमत्कारिक शिक्षणाकडे अनेक जण वळलेली अशी आहेत. ख्रिस्त इथे आहे तिथे आहे असे म्हटले तर जाऊ नका, ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. असे म्हणणारे खूप आहेत. इथे ख्रिस्त आहे तिथं आहे. आणि ख्रिस्तानी सुद्धा सांगितलं देवाचं राज्य इथे नाही तिथे नाही, तर तुमच्यामध्ये देवाचं राज्य आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं राज्य कुठं आहे? तुमच्यामध्ये. आणि शोधतायत कुठे? बाहेर. तिथाच्या पत्रामध्ये पौल सांगतो त्यांचे कान खासतात, शिक्षकांची रास घालतात. मी तर पुढे जाऊन प्रभूमध्ये मला जे ज्ञान प्रभूमध्ये प्राप्त आहे त्यानुसार मी सांगेल, रास घालून रास करतात. अनेकांचं ऐकून तिमोथेला लिहिलेल्या पत्रामध्ये, पहिल्या पत्रामध्ये पौल तिमोथेला सांगतो, लहानपणापासून तुला पवित्र शास्त्राची ओळख आहे, वचन तुझ्याकडे आहे, ते वचनच तुला तारण द्यायला समर्थ आहे ख्रिस्तामध्ये. आपण जोपर्यंत त्या बायबल मधली वचन आपण ऐकत नाही, पहा मत्तेपासून प्रकटीकरण आणि उत्पत्तीपासून मलाखीपर्यंत आपण ते वाचत नाही आणि त्याचा आत्मिक अर्थ प्रभूला मागत नाही, समजून घेत नाही, आपल्या जीवनामध्ये न्यू बॉर्न ही कन्सेप्टच नाही, बदललेलेच नाही, आपण देहानेच स्तुती करणारे आहोत, आपल्या जीवनात कपट आहे, आपण द्वेष आहे, आपल्याला राग येतो, आपण सगळ्यांचा एकमेकांना अडखळण करतो एखाद्या जीवनामध्ये, आपण देहिक आहोत. देहाने जन्मलेले ते देह आणि आत्म्याने जन्मले ते आत्मा. प्रेज द लॉर्ड. जर आपल्या जीवनात अंतःकरणात आज कोणाविषयी राग असेल, द्वेष असेल, आपण कोणाला भेटलेलो नाहीये, तर आपण देह आहोत, देहिक आहोत, आत्मिक नाही बदललेलो. कोरिन्थीकरांच्या पहिल्या पत्रामध्ये पौल स्पष्ट सांगतो, तुम्ही हेवा आहे, कल आहे, तुमच्या तट आहे, तर तुम्ही देहिक आहात. आपण बदललेलंच नाही आहोत, आपला जन्मच झालेला नाहीये. आत्मिक जन्मलं म्हणजे काय? देहाला बुकलून दास करून ठेवणं. देह तर वधस्तंभावर आहे, मी कुठे जीवित? पौल म्हणतो गलतीकराच्या पत्रामध्ये, मी कुठे जीवित? मी तर वधस्तंभाला आहे. माझ्या ठाई ते जीवन आहे, त्याच्या ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाने ते जीवित आहे. आपल्या ठाई तसं जीवित आहे का आज? ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाने, आत्म्याने चाललेले, कडोळ्यांनी पाहिलेले सर्व संकटाने भयभीत होणार आहे आणि देहाकरता पेरणार आहे. ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये आपण ओळखून घेतलेलं आहे का? कारण की देहाने जन्मलेली देवाची मुले नाहीत, देवा वचनाद्वारे जन्मलेली देवाची संतान अशी मोजण्यात येतात. कशी मोजण्यात येतात? देवाच्या वचनाद्वारे जन्मलेली. पहा, अजून भरपूर काही वचन आहेत, आपण ऐकूया.
मत्तय याचा 7वा अध्याय 21 आणि 22 वचन. मत्तय याचा 7वा अध्याय 21 आणि 22 वचन काय म्हणतं पहा. मत्तय 7वा अध्याय 21 आणि 22 वचन. पहा, मत्तयाचा 7वा अध्याय 21-22 वचन सांगतो, ऐका, उक्ती आणि कृती. त्याचा मथळ आहे उक्ती आणि कृती. मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणारा प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचा होईल. प्रेज द लॉर्ड. स्पष्ट आहे, स्पष्ट वचन आहे. जर वचन आपल्याला आज सांगतं की आपण तसेच आहोत, प्रभूजी प्रभूजी करणार आहे, तर आपण बदललं पाहिजे. कारण की हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे. इब्री लोकांचे पत्र आणि स्तोत्र संहितेमध्ये सांगितलेल्या वचनानुसार काय वचन सांगते की आज म्हणलेला काळ आहे तोपर्यंत आपलं मन कठीण करू नका, त्याची वाणी ऐका. आणि जोपर्यंत तुम्हाला ती वाणी ऐकायला येत नाही, प्रभूमध्ये ते न्यू बॉर्न असे बदललेलेच नाहीत, वचनाचा आत्मिक अर्थ समजूनच घेतलं नाही, स्वतःला आपल्या जीवनामध्ये ख्रिस्त प्राप्तच केलेला नाहीये तुम्ही, तर न्यू बॉर्न देवाच्या वचनानुसार संतान आपण नाहीच आहोत. मग चमत्कारिक सारखं बोलणं आपण टाकून दिलं पाहिजे. अब्रामाला दिलेल्या वचनानुसार आपण संतान आहोत, ख्रिस्ताद्वारे आपण वारीस आहोत. बोलायला सोपं आहे, पण कृतीला ते फार अवघड आहे. पण जर तुम्ही ख्रिस्त विश्वासाच्या उत्पादाकडे जर पाहत राहता, तर तुमच्यासाठी तो सामर्थ्य द्यायला समर्थ आणि तुम्हाला बदलायला असा समर्थ तो मध्यस्थ आहे. प्रेज द लॉर्ड. अनेक जण पहा, मी काही वेगळा आहे असं म्हणत नाही. मी पण 37 वर्ष बाहेर होतो. जसा जो 38 वर्ष दुखणीकरी होता, तसा मी 36-37 वर्ष बाहेर होतो, दुखण्यात होतो. पण जेव्हा मी 3.5 वर्ष प्रभूने मला बायबल शिकवलं, मी वाचलं त्याच्याकडून, मला त्याला शिकवायला सांगितलं, त्यांनी प्रत्येक आत्मिक वचन शिकवलं, तेव्हा माझा तो न्यू बॉर्न. म्हणजे अजून माझ्या जीवनात काही वाईट गोष्टी नाहीत असं नाही, मला सोडायच्या नाहीत असं नाही. त्रास आहे, दैहिक त्रास आहे, सैतानाद्वारे अनेक गोष्टी मोह पाश येतात, पण ख्रिस्त विश्वासाच्या उत्पादाकडे पाहणं, पवित्र आत्म्याच्या वाणीद्वारे चालणं, दॅट इज न्यू बॉर्न. ते नवी उत्पत्ती आहे. आणि इथं मत्तय 7वा अध्याय 21-22 वचनात काय लिहिले, मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. अशी अजिबातच नाही. मी सांगतो, काही तर स्पष्ट सांगतं की प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचा होईल. त्या दिवशी मला बहुत म्हणतील, प्रभूजी प्रभूजी आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते घालवली व तुझ्या नावाने बहुत अद्भुत कृत्ये केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की माझी तुमची कधीच ओळख नव्हती. अधर्म करणाऱ्यानं मज पडून निघून जा. असे अनेक जण निघून जातील, असे अनेक जण बाहेर काढण्यात येतील की जे देहाने जन्मलेले आहेत, जे देहाने आजपर्यंत कृती करत आहेत, प्रभूची स्तुती दाखवण्याकरता शास्त्री पुरुषांसारख्या लांब लचक प्रार्थना करणारे असे ते आहेत. आणि ख्रिस्त हा आत्मिकता आहे. म्हणजे पहा, आत्मिकपणा आहे. ख्रिस्त कसा आहे? आत्मिकपणा आहे. तो काही दाखवण्याची गोष्ट नाही. ख्रिस्त काही बाहेर बदलण्याची, ख्रिस्त बाहेरून बदलूच शकत नाही. काय ख्रिस्त कुठे वधस्तंभाला मारला गेला आणि पुरला गेला, आत्मिकरित्या उठवला गेला. मग ख्रिस्त हा आत्मिकरित्या आपल्या जीवनात असला पाहिजे, देहिकरित्या नाही. देहिकरित्या नाही, कारण देहाने तो मारला गेला आणि आत्मेने उठवला गेला. कशासाठी देहाने मारला गेला? का देह पापी आहे. त्याचा देह पापी होता का? नाही, आपल्या सर्वांचा देह पापी होता. आपण पापात होतो म्हणून तो देह वधस्तंभावर खेळण्यात आला. याकरता की प्रत्येका ठिकाणी ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती, नवीन जन्म व्हावा. प्रेज द लॉर्ड. ही देवाची योजना होती. देवाची योजना काय होती समजून घ्या. देवाची योजना ही होती, आदमाद्वारे जन्मलेली, देहद्वारे जन्मलेली देहाची मुले. पण ख्रिस्तामध्ये जेव्हा ते शोध घेतात, ख्रिस्ताला स्वीकारतात, तेव्हा ख्रिस्त आत्मिकरित्या त्यांच्या जीवनात वर्तवला जातो आणि बदल होतो. उपासना संगीतमध्ये एक सुंदरसं गाणं आहे पहा. ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही काल तरुवर नूतन कलिका फुलली, ही दिसे नसे तब तबली, ही दिसे
नसे तब थांबली पाहता वाट हो कसली, पाहता वाट हो कसली, हे काल तरुवर नूतन कलिका फुलली. ती कालतरुवर नूतन कली यासाठी बोलली की तुमचं ते सगळं जुनं पण काढून टाकलं जावं आणि त्यातून एक नवीन सुगंध प्रीतीचा, ख्रिस्ताद्वारे केलेला देवाच्या प्रीतीचा सुगंध यावा. प्रेज द लॉर्ड. आणि ते बहरणं कली कधी उमलेल? ख्रिस्ताचं येणं होईल तेव्हा. प्रेज द लॉर्ड. ती कळी कधी उमलेल? ख्रिस्ताचं येणं होईल तेव्हा. पहा, देवाचं वचन सांगतं की ख्रिस्त जेव्हा गौरवात प्रगट होईल तेव्हा आपण गौरवात प्रगट होऊ. कलसेकरास पत्र 3 अध्याय 1 ते 3 वचन. पहा, आपलं जीवन गुप्त ठेवण्यात आलेलं आहे आणि तो जेव्हा प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यावर प्रगट होऊ. ही कालतरुवर नूतन कलिका फुलली. आणि तेव्हा ते भर आहे. त्याकरता जे जे ख्रिस्ती विश्वासू आहेत त्यांनी आपल्या जीवनामध्ये आणि जे अविश्वासातून विश्वासात येत आहे त्या सर्वांनी न्यू बॉर्न, नवी उत्पत्ती, नवा जन्म घेणं गरजेचं आहे. आणि तेच ऍक्सेप्टन्स हा ख्रिस्तामध्ये पाया आहे. ख्रिस्त काय आहे? पाया आहे. कसा? विश्वासाद्वारे. आणि ती सुरुवात कुठून आहे? ऍक्सेप्टन्स. जेव्हा तुम्ही स्वतः ख्रिस्ती विश्वासू कुटुंबात जन्मले म्हणून नाही, जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला आपल्या जीवनात ओळखता आणि आपला जीवनामध्ये त्याचा स्वीकार करता, तारण करता म्हणून, आणि जेव्हा तुमच्या जीवनात तो आत्मिक बदल होतो, सुरुवात होते प्रभूचा आवाज यायला, दॅट इज न्यू बॉर्न. आणि हे वचन आपल्याला तेच सांगतं, जो वचनानुसार, माझ्या बापाच्या वचनानुसार वर्तन करतो, इच्छेनुसार. बापाची इच्छा कुठं आहे? वचनात आहे. वचन कोणाद्वारे दिलं नवा करार? ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे. प्रेज द लॉर्ड. आणि तो वचन जो पाळतो, म्हणजे बापाची इच्छा पाळतो, त्याचा सार्वकालिक जीवनात प्रवेश होईल. आता वचन पाळलं म्हणजे देहावर लिहिणं, घरामध्ये लिहिणं, व्हॉट्सअप लिहिणं, पोस्ट करणं हे नव्हे. देवाचं वचन वर्तुणुकीमध्ये ठेवणं. आपल्या बोलण्यात जसं वचन आहे तसं कृतीमध्ये असणं. विश्वासाबरोबर कार्य नसतील तर तो जात्या निर्जीव आहे. याकोब त्याच्या पत्रामध्ये काय सांगतो? याकोब त्याच्या पत्रामध्ये सांगतो, जो विश्वास ठेवतो त्या काही कार्य असलं पाहिजे, आणि कार्य नसेल तर तो जात्या निर्जीव आहे. विश्वास वार्तेने वार्ता ख्रिस्ताच्या वचनाने होते, असं रोमकरास पत्रात पौल सांगतो. पण आपल्या जीवनी ते नसेल, आपण न्यू बॉर्न ही अनुभवच घेतला नसेल आपल्या जीवनामध्ये, तर आपण देहाची जन्मलेली देहिक मुले आहोत. अजून आपण ख्रिस्ताला आपल्या जीवनात स्वीकारलेलंच नाही, शोधलेलंच नाही. रूढी परंपरानुसार आपण ख्रिस्त पाळणारे असे आहोत. आणि वचन आपल्याला शिकवतं काय? प्रभुजी करणाऱ्या स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. जो माझ्या बापाच्या इच्छेनुसार वर्ततो त्याचा मात्र सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश होईल. म्हणजे देवाचं वचन आपल्याला एक आत्मिक बोध आज देतं. देहाने जन्मली देवाची मुले नाही, तर देवाच्या वचनानुसार जन्मली ही देवाची संतान अशी मोजण्यात येतात. रोमकरास पत्र 9 अध्याय 8 वचन. अजून काही वचन वाचूया आपण. पहा, रोमकरास पत्र याचा 6 अध्याय 6 ते 10 वचन. रोमकरास पत्र 6 अध्याय 6 ते 10 वचन. पाहित ती आत्मिकता, तो बदल काही अंशी आणि काही प्रमाणात ख्रिस्ताद्वारे होणारा गोष्टी आपल्या जीवनात कशा होतात त्या इथं विदित केलेल्या आहेत पौलाने. ख्रिस्ताशी संयुक्त असणे व पाप करीत राहणे ही परस्पर विरोधी आहेत. पहा, ख्रिस्ताशी संयुक्त राहणे आणि पाप करीत राहणे हा विरोधी आहेत, परस्पर विरोधी. यातलं 6 ते आपण 10 वचन वाचणार आहोत. आपल्याला असे समजते की आपले जुने मनुष्य पण त्याचबरोबर वधस्तंभाला खिळले गेले, असे की ते पापमय शरीर नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये. प्रेज द लॉर्ड.
तो स्पष्ट सांगते की आपल्याला असे समजते की आपले जुने मनुष्य पण त्याचबरोबर वधस्तंभाला खिळले गेले, असे की पापमय शरीर नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये. कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त झाला आहे. आपण ख्रिस्ताबरोबर मेलो तर त्याचबरोबर जिवंत होऊनही राहू असा आपला विश्वास आहे. आपणास ठाऊक आहे की मेलेल्यातून उठवलेला ख्रिस्त पुढे मरत नाही, त्याच पुढे मरणाची सत्ता नाही. कारण तो मेला, तो पापाला एकदाच मेला, तो जगतो, तो देवाला जगतो. प्रेज द लॉर्ड. पहा, ही वचन आपल्याला स्पष्ट सांगतात, जो पापाला मेला तो एकदाच मेला, जो जगतो तो पुढे मरत नाही. आणि वचन आपल्या जीवनामध्ये तोच आत्मिक बोध देता की ख्रिस्ताबरोबर आपण त्या वधस्तंभाला खिळलेले असे आहोत. आपण गाडले गेलो, कारण आपल्याला जी शिक्षा होणार होती त्याने ती भोगली. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले, जखमी करून तुझला. एक मिनिट. मला सर्व रे मिळाले. आणि होय, त्याला जखमी करून, त्याला खिळून जे आत्मिकपण होतं, जी कृपा होती, जी प्रीती होती, जी सत्यता होती, ती सर्व परमेश्वराने आत्मिकरित्या आपल्या ठाई बदलावी म्हणून ही योजना त्यांनी त्याच्या पुत्राद्वारे केली. ते पवित्र रक्त आपल्यासाठी वाहिण्यात आलं. पाहिजे स्पष्ट सावचन सांगते की आपल्याला असे समजते की आपले जुने मनुष्य पण त्याचबरोबर वधस्तंभाला खिळले गेले, असे की पापमय शरीर नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये. आणि जर आपण असं आजपर्यंत ख्रिस्ती विश्वासू म्हणून जन्मले, म्हणून देहाने जन्मले म्हणून ख्रिस्ती आहोत, असेच राहत आहोत, तर आपण त्या वधस्तंभाच्या अलीकडेच आहोत, पलीकडे गेलेले नाहीत. म्हणजे आपण मानतच नाही, आपण ख्रिस्ताला आपल्या जीवनात तारण करता म्हणून स्वीकारलेला नाहीये आणि आत्मिकरित्या आपण बदललेले नाही आहोत. जर आपल्या ठाई राग आहे, जर आपल्या ठाई द्वेष आहे, जर आपल्या ठाई कपट आहे, तर आपण देहाचीच जन्मलेली देहिक मुले आहोत. आणि आत्मिक मुले कशी आहेत, जी सर्व अंधकाराच्या गोष्टी ख्रिस्ताबरोबर माझ्या वधस्तंभाला खिळलेल्या आहेत आणि जे माझ्या ठाई जीवित आहे ते ख्रिस्ताच्या विश्वासाने आहे असे मानणारे आहेत. आणि आत्मिकरित्या ख्रिस्ताच्या वाणी मागे चालणारे वचनानुसार ती आत्मिक मुलं आहेत. कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त झालाय. पहा, तुम्ही पापाच्या दोषापासून मुक्त झालेला आहेत, म्हणून ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये नव्याने स्वीकारणं आणि वचनानुसार जन्मणं हे आत्मिकपण आहे. आणि ही देवाची संतान वारीस आहात आणि ते संतान अशी मोजण्यात येतील. देहाने जन्मलेली देवाची मुले नाहीत. देवाची संतान वारीस व्हावं म्हणून त्यांनी स्वतःचा पुत्र एकुलता एक दिला, यासाठी की तो आपल्या अपराधांकरता, आपल्या खंडाकरता मारला जावा, त्याच्या पवित्र रक्ताला आपण पवित्र व्हावं आणि आपल्या ठाई तो आत्मिक पुरुष जो उठवला गेला ख्रिस्त, त्याची प्रतिमा आपल्या ठाई तयार व्हावी. कोणाच्या प्रतिमेनुसार आपल्याला सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळणार आहे? ख्रिस्ताच्या. लक्षात ठेवा, त्याच्या प्रतिमेनुसार आपण जर बदलत आहोत शेवटच्या आयुष्याच्या क्षणापर्यंत, तेव्हा आपल्याला सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळेल. देहाने जन्मलेली देवाची मुले नाहीत, देवाच्या वचनानुसार जन्मलेली देवाची संतान अशी मोजण्यात येतात. पहा, अजून काही वचन वाचूया आपण. करिंथकरास दुसरे पत्र 2 अध्याय 17 वचन. करिंथकरास दुसरे पत्र 2 अध्याय 17 वचन काय म्हणतं पहा. पहा, मी वचन मुद्दाम सांगते आता यासाठी की वचनांचं ज्ञान इतरांना मिळत नाही. ते कशामुळे ते पहा. करिंथकरास दुसरे पत्र 2 अध्याय
17 वचन. पुष्कळ लोक देवाच्या वचनात भेळ करून ती बिघडून टाकितात, तसे आम्ही नाही. तर जसे सात्विकपणाने व देवाच्या द्वारे बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्तामध्ये बोलणारे आहोत. आणि अशी जी वचनानुसार ऐकणारी बोलणारी आहेत, याच्या संदेशामध्ये, अशा पालकांच्या संदेशामध्ये स्वतःच जीवन वचनाद्वारे बदलणारे आपण असलो पाहिजे. जी वचनाची भेळ करतात, चमत्कारिक वचन, लटकलेलं वचन शिकवतात. इर्मया 7वा अध्याय. परमेश्वर म्हणतो लटकलेलं वचन, अशांच्या मागे आपण नाही गेलं पाहिजे. प्रभूजी करणाऱ्यांच्या मागे नाही गेलं पाहिजे. आपण देवाच्या वचनानुसार वर्तन करणारे जे आहेत, वचनाचा संस्कार घालणारे जे आहेत, नवी उत्पत्ती जे बदलणारे आहेत, त्यांच्या मागे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि वचन आपल्याला ते स्पष्ट सांगतं. काय सांगतं? की आपण वचनाची भेळ जे करून सांगतात त्यानुसार नाही, तर जे वचनाचा संस्कार करतात त्यानुसार. आता आपण दुसरं वचन वाचूया. कोरिन्थीकराचे दुसरे पत्र 5वा अध्याय 17 वचन. जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. आणि ही सुरुवात आहे. ही सुरुवात आहे. काय आहे? योहान 3रा अध्याय 3 ते 7 वचन. 3 ते 7 वचन काय सांगतात? योहान 3रा अध्याय 3 ते 7 वचन. ती दैहिकरित्या मरण सांगतात आणि आत्मिकरित्या जन्म सांगतात. आणि हे कोरिन्थीकराचे दुसरे पत्र 5वा अध्याय 17 वचन सांगते की जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तो काय आहे? नवी उत्पत्ती आहे. जुनं काय? देहिक. ते काढून टाकलं जातं. जो कोणी ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये नव्याने स्वीकार करतो, त्याला अनुभव घेतो, त्याचं वाणी ऐकायला सुरुवात करतो, तो नवी उत्पत्ती आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ही सुरुवात आहे. ही प्रत्येकाच्या जीवनातली सुरुवात आहे. जो ख्रिस्ती विश्वासू कुटुंबात देहाने जन्मलेला देवाचं मूल संतान नाही, तर देवाच्या वचनानुसार जन्मलेली देवाची संतान अशी मोजण्यात येतात. ती कशी मोजण्यात येतात? ती सुरुवात. काय सुरुवात आहे? की जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले. प्रेज द लॉर्ड. ते नवीन करण्यात येतं. जेव्हा ख्रिस्ती कुटुंबात विश्वासात जन्मलं किंवा एखादा अविश्वासू जेव्हा ख्रिस्ती विश्वासात येतो, जेव्हा एखादा अविश्वासू ख्रिस्ताच्या विश्वासात येतो आणि जेव्हा ख्रिस्ती कुटुंबात जन्मलेला ख्रिस्ताला नव्याने स्वीकारतो आपल्या जीवनामध्ये, दॅट इज न्यू बॉर्न. ती सुरुवात होते. ते आत्मिकरित्या बदलणं सुरुवात होते. ख्रिस्ताटाई आहे तो नवी उत्पत्ती आहे, पहा ते जुने होऊन गेले, ते जुनं काढलं जातं. दैहिकरित्या वधस्तंभाला आपण खिळलेलं आहे ते आपण मानणं आणि देहाला बुकलून दास करून ठेवणं आणि आत्मिकरित्या ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे बदलणं, दॅट इज न्यू बॉर्न. ती नवी उत्पत्ती आहे. आणि ती देवाची संतान वारीस आहेत, जे देवाच्या वचनानुसार जन्म घेतात. प्रेज द लॉर्ड. न्यू बॉर्न. वचनांची मुले बाळे संतान अशी मोजण्यात येतात. पहा, अजून एक वचन वाचूया. रोमकरास पत्र वाचूया आपण आता. रोमकरास पत्र 7वा अध्याय 6 वचन. रोमकरास पत्र 7वा अध्याय 6 वचन काय म्हणतं पहा. आता हे सुंदर आहेत वचन, मी सर्वच वाचतो. ही वचन फार सुंदर आहेत, मला फार आवडतं. रोमकरास पत्र 7वा अध्याय 2 ते 6 वचन सर्वांकरता वाचतो. नवरा जिवंत आहे तोपर्यंत सद्व स्त्री नियमशास्त्राने त्याला बांधलेली आहे. नवरा मृत्यू पावल्यावर तिची पती नियमापासून सुटका होते. म्हणून नवरा जिवंत असता ती दुसऱ्या पुरुषाची झाली तर तिला व्यभिचारिणी म्हणतात. पण नवरा गत झाल्यावर त्या नियमापासून तो मुक्त होते. नंतर ती दुसऱ्या पुरुषाची झाली असताही व्यभिचारिणी होत नाही. त्याप्रमाणे बंधुजनो, तुम्ही ख्रिस्त शरीराच्या द्वारे नियमशास्त्राला मेलेले आहात, यासाठी की तुम्ही दुसऱ्याचे म्हणजे मेलेल्यातून जो उठविला गेला त्याचे व्हावे आणि आपण देवाला फलदायी असे व्हावे. प्रेज द लॉर्ड. पहा, हे वचन आपल्याला एक आत्मिक बोध देतं. आपण ख्रिस्ताची जी साक्ष आहे काय गाजवत आहोत? ख्रिस्त मारला गेला, पुरला गेला आणि उठवला गेला.
याप्रमाणे बंधूजन तुम्ही ख्रिस्त शरीराच्या द्वारे नियमशास्त्रावर मेलेले आहात, यासाठी की तुम्ही दुसऱ्याचे पहा, पहिल्याचे नाही, पहा इथं सांगतो दुसऱ्याचे, म्हणजे मेलेल्यातून उठवला गेला त्याचे व्हावे आणि आपण देवाला फलदायी असे व्हावे. तुम्ही देवाच्या राज्यात संतान कसे मोजले जाल? देवाच्या राज्यात निवडलेले कोण आहेत? देवाच्या राज्यात कोण जाईल? देवाच्या राज्यामध्ये कोणाची नावनोंदणी होईल? जे दुसऱ्याचे होतील. देहाने मरणं आणि ख्रिस्ताद्वारे ख्रिस्त जो आत्म्याद्वारे उठवण्यात आला त्याचे झालेले आत्मयुक्त स्वतःला बदलणारे ते देवाच्या राज्यात फलदायी असे आहेत. प्रेज लॉर्ड. योहान 15वा अध्याय, ख्रिस्त त्या फळाविषयी सांगतो. द्राक्षवेल आणि फाटे, त्याच्यात राहिल्याने ती फळं आहेत. आणि त्याप्रमाणे बंधूजनो तुम्ही ख्रिस्त शरीराच्या द्वारे नियमशास्त्राला मेलेले आहात, यासाठी की तुम्ही दुसऱ्याचे म्हणजे मेलेल्यातून जो उठवला गेला त्याचे व्हावे आणि आपण देवाला फलदायी असे व्हावे. देवाला फलदायी तुम्ही कसे व्हाल? जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दैहिकरित्या मारले गेला हा स्वीकाराल आणि ख्रिस्त माझ्यासाठी आला, माझ्यासाठी मारला गेला आणि ख्रिस्तामध्ये जो आत्मिकरित्या उठवला गेला त्याला त्यानुसार बदलाल. आपल्या जीवनामध्ये तो संबंध, ते नातेसंबंध प्रस्थापित कराल ख्रिस्ताद्वारे, ती नवी उत्पत्ती, आणि तेव्हा तुम्ही देवाला फलदायी असे व्हाल. प्रेज द लॉर्ड. आपण देह स्वभावास अधीन होतो तेव्हा नियमशास्त्राच्या द्वारे उत्पन्न होणाऱ्या पापवासना आपल्या अवयवात मरणाला फळ देण्यासाठी प्रवृत्त होत्या. आता ज्याने आपण बद्ध होतो त्याला मरून आपण नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहोत. म्हणून जुन्या रीतीने म्हणजे शास्त्रलेखाला धरून नव्हे तर नव्या रीतीने अर्थात आध्यात्मिक दृष्ट्या दास्य करीतो. प्रेज द लॉर्ड. दास्य कसं करायचंय? सेवा कशी करायची? आध्यात्मिक दृष्ट्या नव्याने, न्यूबॉर्न, नव्याने जन्मल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. देवाच्या वचनानुसार जन्मलेली ही देवाची संतान अशी मोजण्यात येतात. प्रेज द लॉर्ड. हे ते नवी उत्पत्ती आहे, हे ते नवीन जन्म आहे. वचनांची मुले बाळे संतान अशी मोजण्यात येतात. देहाची मुले बाळे देवाची मुले बाळे नाहीत. पहा, इपिस्करास पत्र 4 अध्याय 22 ते 24 वचन काय म्हणतात. पौल या इपिस्करास पत्रामध्ये काय सांगतो पहा. आपण शेवटच्या वचनांकडे चाललेलो आहोत. इपिस्करास पत्र, फार सुंदर वचन आहे. इपिस्करास पत्र 4 अध्याय 22 ते 24 वचन काय म्हणतात. असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी, पहा, पूर्वीच्या आचरणासंबंधी. कुठले पूर्वीचं आचरण? जे आदमाद्वारे होतं, जे देहरित्या होतं ते. असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याच्या तुम्ही त्याग करावा. काय करावा? त्याचा तुम्ही त्याग करावा. तो कपटाच्या वासनाने युक्त असून त्याचा नाश होणार आहे. त्याचा नाश होणार आहे. आणि आपला नाश होऊ नये म्हणून ख्रिस्त वधीला गेला, मारला गेला, पुरला गेला, उठीला गेला. तर तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे. जोपर्यंत आपण मनोवृत्तीमध्ये, हृदयामध्ये आत्मिकरित्या बदलत नाही, नवे होत नाही, तोपर्यंत आपण ख्रिस्त विश्वासू नाही, देवाची संतानवारीच नाही आहोत. नुसतं मुखाने बोलणारे आहोत. आपल्या चित्तवृत्ती पवित्र आत्म्याच्या वचनानुसार चालत नाही आहोत. वचनच आपल्या जीवनात नाही आहेत. चमत्कारिक वचनाकडे आपण लक्ष देणारे आहोत. वचनानुसार बांधकाम करणारे नाही आहोत. तर आपण देवाची वारीस संतान असे नाही आहोत. आणि धार्मिकता व सत्याची पवित्रता याने युक्त असा देवानुरूप उत्पन्न केलेला नवा मनुष्य धारण करावा. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत सत्याने, धार्मिकतेने उत्पन्न केलेला नवा पुरुष म्हणजे तो ख्रिस्त आत्मिक धारण करणारे आपण असलो पाहिजे, आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत, क्षणापर्यंत. प्रेज द लॉर्ड. बघा आरशामध्ये आपल्याकडे तो धारण केलेला आहे काय? काय तो धारण केलेला आहे काय? नाही तर प्रवेश नाही.
प्रेज लॉर्ड. पहा, नाही तर प्रवेश नाहीये. गलतीकरांस पत्र 5वा अध्याय 16 ते 18 वचन काय म्हणतात पहा. गलतीकरांस पत्र 5वा अध्याय 16 ते 18. आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणार नाही असे मी सांगतो. आणि पवित्र आत्मा काय शिकवतो? देवाचं वचन. योहान 16:13, योहान 14वा अध्याय 25 ते 27 वचन. लक्षात ठेवा कधी पण. आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणार नाही असे मी सांगतो. कारण देह वासना आत्म्याविरोधात असते, आत्म्याची प्रेरणा देहाविरोधात असते, त्या परस्पर विरुद्धात आहे. यामुळे जे काही तुम्ही करू पाहता ते तुमच्या हातून होत नाही. कुठलं काम होत नाही? देवाच्या राज्याचं फळ येत नाही. देवाच्या राज्याचं फळ का येत नाही? कारण तुम्ही आत्म्याने वर्तन करत नाही. तुम्ही न्यूबॉर्नच नाही आहात. तुम्ही फक्त देहाने जन्मलेली देवाची मुले नाहीत. स्पष्ट नाहीयेत ते देवाची मुलं. हे देवाचं वचन स्पष्ट करतं. फळ का येत नाही? कारण की देहाने फक्त जन्मलेले आहात. देवाचं राज्याचं फळ तुमच्या जीवनातून यावं, आत्मिकरित्या तुम्ही बदलावं असं तुम्हाला वाटत असेल तर देवाचं वचन सांगतं की आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणार नाही असं मी सांगतो. कारण देहवासना आत्म्याच्या विरोधात आहे, आत्म्याची प्रेरणा देहाच्या विरोधात आहे, त्या परस्पर विरुद्ध आहेत. त्यामुळे जे काही तुम्ही करू पाहता ते तुमच्या हातून होत नाही. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाललेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. तुम्ही पापाच्या अधीन नाही, कोणाच्या अधीन नाही. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताला नव्याने ओळखलेलं आहे आणि आत्मिकरित्या तुम्ही बदललेले आहात, पवित्र आत्म्याच्या वचनाने, बोधाने, वाणीमध्ये चाललेले आहात, तर तुम्ही नवी उत्पत्ती आहात आणि ती देवाची संतान वारीस आहेत. गलतीकरांस पत्र 3रा अध्याय 25 ते 29 वचन काय म्हणतात पहा. शेवटच्या वचनाकडे चाललेले आहोत, आपण संपणार आहात. गलतीकरांस पत्र 3रा अध्याय 25 ते 29 वचन. आता विश्वासाचे आगमन झाले आहे म्हणून आपण यापुढे बालरक्षकाधीन नाही. नियमशास्त्र, नियम कसे होते? ते बालरक्षणाधीन, म्हणजे बालकासारखं होतं. बालकाला संरक्षणाकरता दिलेलं, त्याच्या अधीन असलेलं. ख्रिस्त येशूवरील विश्वासाद्वारे तुम्ही सर्व देवाचे पुत्र आहात. तुम्हामधील जितक्या जणांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्याने ख्रिस्ताला परिधान केले आहे. अशा तुम्हामध्ये यहुदी, हेलनी, दास व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेद नाही, कारण सर्व तुम्ही ख्रिस्तामध्ये एक आहात. आणि तुम्ही जर ख्रिस्तामध्ये आहात तर अब्रामाचे संतान, वचनाद्वारे वारीस आहात. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात तो आत्मिकरित्या, तर तुम्ही देवाचे संतान वारीस आहात, नाहीतर नाही. आणि जो ख्रिस्तामध्ये आहे, देवाच्या प्रीतीमध्ये आहे, कोणाचा द्वेष करत नाही, कोणाचा अडखळण करत नाही, कोणाला भेद करत नाही, ख्रिस्ताच्या सौम्यते, पवित्रतेमध्ये, प्रार्थनेमध्ये, देवाच्या वचनाने आणि देवाच्या पवित्र आत्म्याच्या सानिध्यात आपलं जीवन वर्तन करणारा असा होतो. प्रेज द लॉर्ड. वचनांची मुले बाळे संतानाशी मोजण्यात येतात, देहाने जन्मलेली नाहीत. पहा, आपण शेवटचं वचन वाचूया जे देवाच्या राज्याविषयी आहे. मत्ते 25वा अध्याय 1 ते 10 वचन आहेत, पण मग त्यातले 3च वचन वाचूया. मत्ते 25वा अध्याय. सगळ्यांना ठाऊक आहे 10 कुमारिकांचा दृष्टांत. मत्ते 25वा अध्याय सगळ्यांना ठाऊक आहे, पण त्याचं आत्मिक पण काय सांगतं पहा. 10 कुमारिकांचा दृष्टांत, मत्ते 25 यातले काही वचन वाचूया. तेव्हा स्वर्गाचे राज्य 10 कुमारिकांसारखे होईल. ते आपले दिवे घेऊन वराला सामोऱ्या जाण्यास निघाल्या. त्यात 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या होत्या. मूर्ख कुमारिकांनी आपले दिवे घेतले, पण आपणाबरोबर तेल घेतले नाही. शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यात तेलही घेतले. मग वराला विलंब लागल्यामुळे सर्वांस डुलक्या आल्या व झोप लागली. तेव्हा मध्यरात्री अशी हाक झाली की पहा, वर आला आहे, त्याला सामोऱ्या चला. मग त्या सर्व कुमारिका उठून आपले दिवे नीट करू लागल्या. तेव्हा मूर्खांनी शहाण्यास म्हटले, तुम्ही आम्हास आपल्या तेलातून काही द्या, कारण आमचे दिवे जाऊ लागले आहेत. कधी? जेव्हा वर आला तेव्हा. पण शहाण्याने उत्तर दिले की कदाचित आम्हास तुम्हास पुरणार नाही. तुम्ही विकणाऱ्याच्या येथे जाऊन आपणाकरता विकत घ्यावे हे बरे.
ज्या विकत घ्याव्यास गेल्या ते इतक्यात वर आला, तेव्हा त्या ज्या सिद्ध होत्या त्याचबरोबर लग्नास आत गेल्या आणि दार बंद झाले. संपला विषय. पहा, जे तयार होते त्या आतमध्ये गेल्यानंतर दरवाजा बंद झाला. वर म्हणजे ख्रिस्त आहे, 5 शहाण्या आणि 5 मूर्ख, त्या 10 कुमारिका म्हणजे ख्रिस्ती मंडळी आहे, जी वर वधूला येणार आहे. आता ते 5 शहाण्या आणि 5 मूर्ख लग्नाला चाललेल्या आहेत. मूर्खही चालल्यात आणि शहाण्या पण चालल्यात. तयारी करणाऱ्या शहाण्या, तयारीत नसलेल्या त्या मूर्ख. म्हणजे ख्रिस्ती विश्वासू असून फायदा नाहीये. देवाच्या वचनानुसार जलमणं म्हणजे संतान आहे. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चालणं म्हणजे संतान आहे. देहाला बुकलून दास करून ठेवणं आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाला आपलं जीवन बदलणं, देवाच्या वचनानुसार बदलणं आणि देवाच्या वचनानुसार वर्तणूक करणं, ख्रिस्त जो आत्मिकरित्या निर्माण करण्यात आला त्याच्यानुसार बदलणं, दॅट इज ते 5 शहाण्या कुमारिका आहेत आणि ती देवाची संतान आहेत. 5 शहाण्या कुमारिकांनी काय केलं? दिवे सुद्धा घेतले, त्या दिव्यामध्ये तेल घेतलं आणि साठवणुकीचं तेल सुद्धा घेतलं. तेल हे पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे आणि पवित्र आत्मा म्हणजे देवाच्या वचनाची तलवार आहे. आणि ते दावीद सुद्धा स्तोत्र संहितेमध्ये म्हणतो, पहा, देवा परमेश्वरा तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून माझ्या हृदयात तुझं वचन साठवून ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. फिलिप्पियरांस पत्र 2 अध्याय 13 ते 15 वचन सांगतं, या कुटील विपरीत पिढीमध्ये जेव्हा तुम्ही जीवनाचं वचन पुढे करून दाखवता, जीवन म्हणजे काय? ख्रिस्त. वचन म्हणजे काय? त्यांनी दिलेलं वचन. जेव्हा जीवनाचं वचन पुढे करून दाखविता तेव्हा तुम्ही ज्योतीसारखे दिसता. प्रेज द लॉर्ड. लावलेले दिवे ज्योतीसारखे दिसता. एक लहान दिवा येशूचा दूर चमकू दे, हरवेळी हरतळी चमकू दे. चमकतोय का? तेल आहे त्यात? चेक करा. का 5 शहाण्या कुमारिकांच्या दिव्यामध्ये काय होतं? तेल होतं. साठवणुकीचं तेल होतं. दिवे लावलेले होते. आत्म्यांना विझवू नका. दिवस वाईट आहेत, संधी साधून घ्या. नवी उत्पत्ती बना. प्रेज द लॉर्ड. वचनांची मुले बाळे संतानाशी मोजण्यात येतात. तीच सार्वकालिक जीवनात जातील. परत एकदा ते वचन वाचूया. रोमकरास पत्र 9 अध्याय 8 वचन. आणि आजची सहभागिता आपण संपूया. नंतर प्रभूची प्रार्थना करूया. नंतर एक छोटस गीत गाऊया आणि वचनाद्वारे आशीर्वाद घेऊन आपण आजची सहभागिता संपूया. रोमकरास पत्र 9 अध्याय 8 वचन. म्हणजे देहद्वारे झालेली मुले बाळे देवाची मुले बाळे आहेत असे नाही, तर वचनाची मुले बाळेच संतान अशी मोजण्यात येतात. प्रेज द लॉर्ड. आणि कधी मोजण्यात येतील? 5 शहाण्या कुमारिका जे सार्वकालिक जीवनात जातील ते. याकरता वेळ आहे. वेळ दौडू नका. न्यूबॉर्न आपलं जीवन बदला. आस्था धरा, पश्चाताप करा. तेही करिता ख्रिसमस, प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे, ख्रिस्ताचं पुनरुत्थान, गुड फ्रायडे साजरे करणारे देहाने बनू नका, तर आत्मिकरित्या ते साक्ष देणारे बना. आपल्या वर्तणुकीमध्ये ती साक्ष असली पाहिजे. देहाने मेले, आत्म्याने ख्रिस्तामध्ये देवाला जिवंत असे उठलेले. प्रेज द लॉर्ड. आणि जर उठलेले नाही आहात, जर तुम्ही उठलेलेच नाही आहात, इपिस्करास पत्र 5व्या अध्यायात इपिस्करास पत्रामध्ये पौल सांगतो, पारे निद्रिस्ता उठ, म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल. प्रेज द लॉर्ड. वाचली सर्व वचन ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकणाऱ्या जीवनामध्ये आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. हे आपण प्रार्थना करू शेवटची. नंतर प्रभूची प्रार्थना करूया, एक छोटंसं गाणं गाऊया, नंतर देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊया. आजची सहभागिता संपूया आणि येणाऱ्या शनिवारी पुन्हा एकदा ख्रिस्तामध्ये भेटूया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर ख्रिस्ताच्या नावात खूप खूप धन्यवाद. ख्रिस्ताच्या नावात, परमेश्वराच्या नावात, पवित्र आत्म्यात तुलाही धन्यवाद. ख्रिस्ता तुझ्याही नामाला धन्यवाद. धन्यवाद देव त्या वेळेकरता, समय करता. होय प्रभू, जे काही वचन आम्ही ऐकलं, म्हणजे शेजारी सर्व ऑनलाईन पाहणारे या सर्वांच्या जीवनात ते आशीर्वादित कर, कार्यान्वित कर. आणि होय, त्या जागृत वधूसारखं नवीन उत्पत्ती, आत्मिकरित्या बदललेले आणि जन्म घेतलेले असे ख्रिस्ती विश्वासू तू बनव. तू बोलो, तुझ्या वाणीद्वारे प्रत्येकाला तू बोलो आणि त्यांचे सर्व दैहिक कृत्य ख्रिस्तामध्ये काढून टाक.
आमच्यातून जे काही न आवडणाऱ्या गोष्टी आहेत पित्या तुला, न संतोष देणाऱ्या गोष्टी आहेत, मुखाद्वारे, डोळ्याद्वारे, अंतःकरणात, उद्या त्या सर्व ख्रिस्तामध्ये काढून टाक. ख्रिस्ताच्या प्रतिमेसारखा आम्हास तू ख्रिस्तामध्ये बदल. आज जे दैहिक त्रासात आहेत, आजारपणात आहेत, जिभेचे कॅन्सर असतील, ब्रेनचे विकार असतील, हाडांचे, पोटांचे विकार असतील, अशा सर्वांना तू स्पर्श कर. दैहिक त्रासापासून त्यांना ख्रिस्तामध्ये काढून टाक. जे भयभीत आहेत त्यांच्या ठाई तुझा विश्वास, धीर ख्रिस्तामध्ये घाल. होय प्रभू, आज जेवढे जण हे संदेश पाहतील त्यांच्या जीवनामध्ये ते आत्मिक अभिवृद्धी, वृत्ती आणि न्यूबॉर्न ख्रिस्तामध्ये त्यांचं जीवन बदलून टाक. जे निराशामध्ये आहेत त्यांच्या ठाई ख्रिस्ता पवित्र आत्म्यामध्ये आशा घाल. आणि सर्व प्रार्थना विनंत्या ऑनलाईन पाहतायत आमच्या शेजारी, घरातल्या सर्व तुझ्या हाती देतो. मागितलेल्या मागण्या विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केलेला आहे. आम्हाला ठाऊक आहे म्हणून छोटीशी प्रार्थना ख्रिस्ता विश्वासात केली म्हणताय की त्या आमेन. या आपण प्रभूने शिकवली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आई आमच्या नासून सोडले आहे तसेच तो आमच्या ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्या सर्वांबरोबर आपण जिथे जाऊ तिथे राहू. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुढच्या शनिवारी येणाऱ्या शनिवारी आपण भेटूया. तोपर्यंत ख्रिस्तामध्ये सलाम, प्रभूमध्ये आशीर्वाद. आमेन.